बसवरा सर वाकून वाकून बघायला लागले आम्हाला कोणी विनंती केली आताशी म्हणायला लागले तुम्ही पण सर आहे ना भोसरींना भयंकर पॉकेट मारेल. हे भोसरीचे वाले आता बसले वेडिंग मध्ये हे क्या था भाई सर हे डायरेक्टली बेवडाकच झाला राव. सो आजच्या ब्लॉगची सुरुवात नमस्कार मित्रांनो. तर आमचं डिस्कशन असं चाललं होतं की जेवण करायला जायचं कुठं. आमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर आम्ही सदूरला जाऊ शकतो, अदरवाईज साऊथला. तर बसवरा सरांचं म्हणणं आहे की साऊथला जायचं. सो बेटर आम्ही खाली चाललो होतो, पण ठीक आहे आज सरांच्या विनंतीला मान देऊन आपण काय करू साऊथला जाऊ, कारण आपल्याला संध्याकाळी खूप भरमसाठ जेवण करायचं. सो ठीक आहे चला मग साऊथला जेवण करायला जाऊ. तर काही तुम्ही चेक करू शकता की आम्ही खूप सारं स्ट्रगल करून चाललेलो वडीलच नाही पूर्ण गेलेले आपणही गेलेलो आहोत. बिकॉज इथं काम चालले जरा नाही का नगरपालिकेचं. तर आम्ही मस्त आहे इकडचं हो इकडे सिरियसली भाऊ नाही थोडासा पूर आलाय सर पावसाळ्यामध्ये. तर यापेक्षा भयंकर या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये मी म्हणलो होतो सूरज सर पाय घसरून पडायला लागले म्हणून. आता म्हणून ते चिखला करायला लागले करू शकता. हे झाडं पडलेत नाही का, ट्रॅफिक एवढं सगळं आम्ही पण लक्ष देतो पण करू काही शकत नाही. आज बसवराज सर चक्क मोबाईलमध्ये गुंतलेले आहे का. बसवरा सरांची म्हणजे ओंकार सरांची जागा बसवरा सरांनी घेतलेली आहे. नाही ठीक आहे सर चालायचं, पण आज थोडंसं लाईट जेवणच करू सर नाही का, कारण संध्याकाळी आम्हाला तुमचा प्लॅन काय आलेला आहे संध्याकाळी तुम्हाला संध्याकाळसाठी राखून ठेवायचे म्हणून तुम्ही आपलं काहीतरी हलकं फुलकं खायसाठी आलेलं आहे. मी तर तुम्हाला आग्रहाची विनंती करतो तुम्ही पण या. आम्हाला कोणी विनंती केली आताशी म्हणायला लागले तुम्ही तर आपण भेटू नंतर. मी करतो सुरू. शरद अप्पा जरा दम खाऊ तुम्ही स्पॉइल ना करा गुरुच्यातला असेल नाही का, म्हणजे कसं ती भूक एकदम तीव्र लागेल. ते बसवरा सर वाकून वाकून बघायला लागले. परत आम्ही त्याच लोकेशनला आलोय जेवण करायला. ऑर्डर जसं सरांनी दिली ऑर्डर तिकडे काय दिली नॉर्मल मसाला डोसा दिले बिकॉज मी विगन आहे. सो ठीक आहे ना. विगन काय असतं सर विगन ॲक्च्युली असं असतं की तुम्हाला जे प्राण्यापासून पदार्थ मिळतात तुम्ही ते कन्झ्युम करत नाही. लाईक का की प्राणी आणि प्राण्यापासून भेटणारे पदार्थ. सो लाईक त्याच्यामध्ये दूध अंडी चिकन मास. समजलो सर मनुष्य काय मनुष्य प्राणी का नाही सांगा. हा मनुष्य पण एक तुम्ही प्राणी का नाही तुम्ही प्राणी का नाही एक सजीव प्राणी. हा सजीव प्राणी ना बरोबर. तुम्ही काय म्हटले प्राण्यापासून मांस वगैरे खायचं नाही. अच्छा आता जी काही टर्म आहे ती आमच्या दोघांना तिकडनं क्लिअर झालेली आहे. आता बसवरा सरांच्या गाड्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. त्यांच्या गाड्यामध्ये माळ आहे हनुमानजी दाखवलं असतं जय बजरंगबली लपून ठेवलं. जय बजरंगबली येस. पण जगात पण माळ आहे सर. जय बजरंग बली. सर ही एक डोसा घ्यायला एवढी गँग चाललेली आहे. लक्ष द्या तुम्ही ठीक आहे. बघा तुम्ही आता. तर आमची जी काही मेजवानी आहे आमचा जो मेन्यू आहे तो आलेला आहे. यू कॅन सी येस येस कॅप्टन चटणी आणता का साधं बरोबर भोसरीला बरोबर ऐकलं भोसरीला. भोसरी 12 गावं दुसरी ते पण एक गाव भोसरी. हा परत माराच रडायला काय म्हटलं तुम्ही 12 गावं दुसरी तेव्हा एक गाव भोसरी. का असं हो? बरोबर आहे Tagline आहे भोसरीची. सर कोणाचं काय तर कोणाचं काय मिशन अनकम्प्लीट. एवढ्या वाट्या मारल्यात सरांनी बघा 1 2 3 4 हे बघा ही पण वाटी आता यांचीच होती पण ती यांनी घेतली. माझा मोबाईल जातो सर आपण काय जीव ना सर मोबाईल तिथं नाही महत्वाचं काय आहे तुम्ही ज्यावेळेस बस स्टँडवरती तुम्ही आता उतरला डाव्या साईडला जर तुम्हाला चाकणला किंवा मुस द्यायचं असेल हिट लाईव्ह प्रक्षेपण फ्रॉम वारजे मावडीत भोसरीची न्यूज ऐका येते इथं. ये बड़ी अच्छी बात कही आप. सर परत बोला सर. 0 पोलीस नाही त्याच्या आधी वेळ बोलले सर तुम्ही. हे भोसरीचे सॉरी गाईज कोणी भोसरीचं असेल ऐका आता प्रॉब्लेम यांचा नाही आहे. यांना ते नाव घ्यायची सवय नाही पहिली गोष्ट म्हणजे बरोबर 230 ना किती काय पासवर्ड चेक कर नका पेमेंट केला. ऍक्च्युली विषय काय होतो माहिती का शरद सरांचे रोज पैसे वाचताय तर आम्हाला आयडिया द्या कमेंट बॉक्समध्ये शरद सरांचे पैसे कसे घालवायचे.
कारण की हे बघा आता आम्ही आमचं जी काही डिमांड आहे ती जास्त हाय पण नाही आहे. नॉर्मली काय खाऊ घातलं पाहिजे सगळे सर बघा काहीतरी आम्हाला घ्यायला गेलेले तिथं पण हे यांच्याकडनं आम्हाला फार काही नको आहे. यांच्याकडनं मला जास्त अपेक्षा नाही आहे. हा ॲटलिस्ट हे जरी आणलं ना गोपी मला हे जरी आणलं ना अंजीर चॉकलेट अंजीर हे माझ्याकडून पण हे खावा. येस ऑडियन्स तुम्हाला घ्या हे घ्या चॉकलेट. येस धन्यवाद सुरत सर chocolate दिल्याबद्दल. शरद सर नाही दिला आमचं एवढंच म्हणणं आहे. का तुम्ही शांत बसलेत सर काय झालं? शरद सर दिले सॉरी नाही सुरत सरांनी दिलेलं आहे हे. हां शरद सरनी नाही दिला. मी एक सांगतो तुम्हाला जे काय बोलले ते मी तर ऐकूनच घेतलं नसतं तुमच्या जागी ऐकून घेणार शांत आहे सर पीस लव्हिंग कंट्री. तुम्हाला ऐकून घ्यायची सवय नाही कोणाकोणाला वाटतं सरांचा स्वभाव शांत आहे असं? कुठल्या अँगलने हा माणूस शांत वाटतो सर तुम्हाला? का खून पाणी हो गया पाणी फुटला हो चला सर तर नेहमीप्रमाणे परत आम्ही त्याच रस्त्याने चाललेलो आहे. इथे पाऊस पडलेला आहे उन्हाळ्यात बघू शकता तुम्ही. ड्यू टू हेवी मेंटेनन्स इथे खूप जास्त पाणी झाले. हा सर तुम्ही एवढं काही म्हणतो ते कोणत्या पक्षाचं नसतं सॉरी तुम्हाला नाही असं जर नाही वेटिंग फॉर बस प्रकारे आम्ही गेलेलो आहे बसमध्ये. सो येस सर जे आहे ऑनलाईन पास ऑनलाईन पास काढत आहेत. सो आता आम्ही निघालो आहे पोचण्याच्या दिशेने लवकरच. हा प्रवास आमचा जवळजवळ 1 तासाला पोचली. येस सो अपडेट तुम्हाला आम्ही द्यायचो भेटूया. तर गाईज तुमचं अगेन वेलकम आहे. ठीक आहे ना. तर आम्ही लोकेशनला पोहोचलेलो आहे आणि आमची बाजू मस्तपैकी वर पक्षाची आम्हाला सुद्धा खूप मान पण मिळालेलं आहे आम्हाला. ही सरांची आयडिया होती. येस आणि तुम्ही चेक करू शकता की मस्त लोकेशन आहे एकदम कडक नाही का. आम्ही दुसरी फेटो वगैरे घातलेली आहेत. सो आज खूप मस्तपैकी एन्जॉय पण होणार आहे. सो लेट्स सी हा ब्लॉग कसा वर्क करून ते या ब्लॉग तुम्ही बघत राहा. ठीक आहे अवश्य. येस कॉर्पोरेटवाले आता बसले वेडिंगमध्ये वेडिंगमध्ये बट हां बट दिस इज नॉट अ क्रॅश वेडिंग. ठीक आहे ओळखीचं आहे Yes, yes, आमच्या yes. सरांचे जे काही नातेवाईक आहेत त्यांचं लग्न आहे. आणि थोड्या वेळामध्ये मस्तपैकी आम्ही भोजनाचा आस्वाद सुद्धा घेणार आहे. दाखव तुम्हाला लवकरच. Yes, yes, Please. दाखवणार तुम्हाला. Yes. फेटा जो आहे तो मुतलेला आहे डोक्याला त्यामुळे सरांनी काढून ठेवलेला आहे भयंकर. त्यामुळे मी पण काढलेला आहे स्वतः कम्फर्टेबली आम्हाला वाटतं जरा. आणि वाट बघतोय की लग्न कधी उरकते. 6:25चं लग्न होतं आता ऑलमोस्ट 7:25 झाले. 1 तास होऊन गेलेला तर अजून लग्न काही लागलं नाही. बट लवकरात लवकरच आपण प्रयत्न करू की लग्न उरकून भोजन करून भोजनाचा आस्वाद घेऊन परत प्रस्थान करायचं आपल्याला वारजे मळावडीमध्ये. आणि एकदम भयंकर असं ग्राउंड जमलेलं आहे. ठीक आहे ना. महत्त्वाचा मुद्दा असा आहे सर तुम्ही कोणी जेवण कसं झालं तुमचं? सर जेवण मस्त झालं पण खूपच लेट झालं नाही का. लेट झालं जरा थोडंसं. 6चं लग्न होतं 8:30ला लग्न लागले. काय नाही काय थोड्या थोडा निघू आता. जसं बेसिकली जसं तुम्ही क्राऊड बघू शकतो तुम्ही इथं हो ना. एवढा क्राऊड आहे. सो आम्ही पण आता थोड्या वेळात निघणार आहे. ॲक्च्युली आमची गाडी तुम्हाला ताण लागली? पण पाणी प्यायला तिकडे जावं लागलं ना सर परत. घ्या ना. डिस्टन्स एवढं आहे. हे क्या था भाई सर हे डायरेक्टली बेवडाकच झाला राव. म्हणजे तुम्ही बॉटल तुमच्या खिशामध्ये लपवताय नाही सर. कसं काय कुठून आली? जल ही जीवन है सर. म्हणजे मी मागितलं पाणी आणि पाणी शिक्षातून काढलं राव यांनी. चलो थँक गॉड अच्छी बात आहे. सो दॅट्स इट. आता एक थोड्या वेळामध्ये आम्ही प्रस्थान करणार आहे. घरपोच गाडी भेटली 4 व्हीलर. ठीक आहे.
त्यामुळे आजचा प्रवास जरा सुखद जाईल. सो फायनली आम्ही आता घरी आलेलो आहे. मीन्स आमच्या घराच्याच ऑन द वे आहोत. ठीक आहे. ऑलमोस्ट. आणि लग्न एकदम मस्तपैकी पार पडले गेलं आणि आम्हाला डायरेक्ट घरापर्यंत घरपोच 4 व्हीलरची एक ड्राईव्ह भेटलेली. ठीक आहे. आमचा जो ब्लॉग आहे तो आता काही वेळातच इथे एंड होणार आहे. नक्कीच. So, आणि आजचा जो दिवस होता तो खूप छानरित्या गेलेला आहे. फॅन्टास्टिक. आणि आम्ही लग्नामधून ही पाण्याची बॉटल सुद्धा घेऊन आलेलो फॉर द मेमरी. फॉर मेमरी. या. सो गाईज प्लीज मेहनत खूप जास्त करत आहोत आम्ही. तर व्हिडिओला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अवश्य. आणि भरभरून तुमचं प्रेम द्या, सपोर्ट करा. एवढंच सध्या बोलू इच्छितो आम्ही. चलो बाय बाय. हॅव अ गुड नाईट. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.